कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपण पाहता 8व्या पर्वामध्ये 20 संघांना प्राधान्य दिले, ज्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये 2 संघ आपण सुपर 10 साठी क्वालिफाय करत आहोत। पर्व रायगड जिल्ह्यातील नामांकित प्रीमियर लीग म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं, कारण या लीगच्या माध्यमातून या कर्जत तालुक्याची एकजूट आपण ही सातत्याने पाहिली आणि याही वेळा आपण पाहिला कर्जत तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील किंवा शहरी भागातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम मात्र या कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं, ज्यामध्ये प्रत्येक गावाचा प्रमुख खेळाडू, प्रत्येक संघाचे स्टार खेळाडू त्यांना मात्र या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी उपलब्ध झाली। आणि आजच्या दिवसातला आपण पाहता चौथा सामना लूजर जो जिंकेल तो मात्र आजच्या दिवसामधला पुढचा एक सामना त्यांना खेळण्याची संधी मिळेल आणि तो सामना असेल अग्री वॉरियर्स खांडस संघासमोर। जो जिंकेल तो संघ पुढे जाईल खेळेल, परंतु त्या अगोदर जो संघ पराभूत होईल त्याला मात्र आता वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची पुढच्या वर्षी आतुरतेने वाट पाहावी लागेल। त्यामुळे आता इथे दोन्ही संघांच्या प्रतिष्ठा डेफिनेटली पणाला लागलेल्या आहेत। कोण जिंकणार हा सामना? एका बाजूला असेल NB फाउंडेशन 4545 नितीनदादा बडेकर यांचा संघ, तर एका बाजूला असेल सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन वासरे कोंडा आमच्या अजयदादा गरत यांचा संघ। तुम्ही पाहता इन ॲक्शन मध्ये डावाला सुरुवात झाली, फिल्डिंग करणारा संघ NB फाउंडेशन। लेट्स प्ले पहिल्या षटकासाठी आले त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक मध्ये किरण करडे। पहिला बॉल गुडघा टेकत या ठिकाणी बैठक शॉटचा प्रयत्न होता। फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला असतील स्वतः अक्षय भगत आणि त्यांच्या बरोबरीने दशरथ देशमुख हे दोन सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिला बॉल किरणचा बरोबर यॉर्कर, यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं, फक्त दिशा दिली आहे। वरिष्ठ साईने टर्न केला बॉलला, स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल चाललाय दणदण करत सीमा पार, वेलकम बाउंड्री 4। पहिला चौकार आपण पाहिला या ठिकाणी एखादर tenniscricket.in माध्यमातून 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट होताना आपण पाहता। आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील वेब कॅम लावण्यात आला, वेब कॅमेरा आपण पाहता ज्या ठिकाणी देखील कॉमेंट्री बॉक्सवर देखील चित्र टिपलं जात आहे। यावेळेला फुल टॉस वन्स अगेन, फक्त दिशा दिली आहे, ताकद कमी होती परंतु फटका चांगला होता। इनफिल्डला क्लिअर करताना याही वेळेला बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, लगातार दुसरा चौकार। फलंदाज आपण पाहता अक्षय भगतच्या बॅटमधून सुरुवात डॉट बॉलने जरूर झाली, परंतु त्यानंतर सलग 2 मोठे फटके किरणच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले। किरण करडे हा खेळाडू या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे। आपण सध्या आहोत या ठिकाणी जर पाहिला तर भरपूर चांगलं आयोजन कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये, चांगलं आयोजन नियोजन। यावेळेला थोडासा गती कमी केली, टॉस केला बॉलला, अप्रतिम चेंडू होता, बॉल बाउन्स झाला, अनइव्हन बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बॉल बॅटरला मात्र अक्षरशः थांबवलं, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची मुभा त्या ठिकाणी फलंदाजाने निर्माण करून दिली नाही। गोलंदाज किरणने चांगला बॉल डिलिव्हर केला। पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट देखील आपण पाहिला बॉलचा। याही वेळेला स्विंग अँड मिस, मागचा बॉल थोडासा गुड लेंथवरती टाकला आणि इथे आपण पाहिला फुलर लेन डिलिव्हरी, टप्पा पाहिल्यानंतर गरकन बॉल फिरला विकेट किपरच्या हातामध्ये। त्या ठिकाणी आपण जर पाहिला हा डॉट बॉल 8 धाबा फलका वरती बिनबाद 8 अशी ही सुरुवात। किरणचा कमबॅक आपण या ठिकाणी पाहत आहे। पहिला बॉल डॉट, सलग 2 चौकार, त्यानंतर सलग 2 निर्धाव चौकार, शेवटचा बॉल असेल किरणचा समोर फलंदाज अक्षय भगत। इनसाइड आउट, सॉफ्ट डिसमिसल होतील कदाचित आणि झालेत। इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, बॉलमध्ये गती कमी होती आणि इथे आपण जर पाहिला हा फटका फसला, मोठा धक्का बसला अक्षय भगतच्या स्वरूपात। सॉफ्ट डिसमिसल शेवटच्या बॉलमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला, 1 गडी बाद 8 धाबा।
शॉट कव्हरला चांगला झेल टिपला. शेलूगावचा हा खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि पहिला खेळाडू बाजाला बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन बासरे कोंडा या टीमचा अक्षय भगत. न्यू बॅटर मैदानाकडे तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. अक्षय गायकवाड हा खेळाडू मोठी भागीदारी बनवावी लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 86 धावा येताना पाहायला मिळाल्या, ज्या ठिकाणी कल्पेश या फलंदाजाने तुफान हाणामारी केली होती. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. 49 धावांची वैयक्तिक इनिंग त्या खेळाडूने साकारली होती आणि याही मॅचमध्ये एका खेळाडूला मात्र एक मोठी इनिंग साकारावी लागेल, इम्पॅक्ट टाकावं लागेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय गणेश घारे, टीम कॅप्टन गणेश घारे बडवलचा हा खेळाडू. यावेळेस मात्र उमरोली गावचा हा खेळाडू मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल थोडासा आपण पहिला व्हेरिएशन करताना यॉर्कर टाकलाय, हलक्या हाताने सन्मान दिलाय. प्लेसमेंट चांगली होती, एक सिंगल घेतली या बॉलवरती. एका सिंगलच्या मध्येने स्ट्राईक रोटेट झाले, धावसंख्येमध्ये बदल 9 धावा आपण पाहता स्कोर कार्डवरती लागताना. सुनील गावस्करांचं एक वाक्य होतं, पहिला बॉल तुम्ही जर का बॅटला परफेक्ट मिडल केला की तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास होतो. आणि पहिली सिंगल घेताना आपण पाहिलं दशरथ देशमुख या फलंदाजाला. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला दिशा दिली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी अगदी कव्हर क्षेत्रामध्ये पॉईंट आणि कव्हरच्या मधोमध बॉल फील्ड झाला, ज्या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांमध्ये होता. एक धाव मात्र या बॉलवरती आली. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात. 10 धावा स्कोर कार्डमध्ये, एक गडी बाद 10 अशी धावसंख्या बॅटिंग करत असताना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला हा फटका पाहायला मिळाला. प्रत्येक वेळेला आपण जर पाहिला बॉल त्याने आउटसाइड ऑफ स्टंप टाकले, त्यामुळे त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा. आणखीन एक सिंगल इथे ॲड झाली, एक धाव स्कोर कार्डवरती आली. सलग 3 बॉल होते, 3 सिंगल. धावसंख्या आपण जर पाहिल्या 11 धावा स्कोर कार्डवरती. टेक्निकल स्कोर आमचे कुणाल आणि त्याच पहिला आमचे उत्तम गुणसंख्या लेखक निकेश. यावेळेला बॉलने उंची घेतली, फटका फसलाय, झेल होईल का? आणि इथे मात्र प्रयत्न कमालीचे होते. सोपा झेल अगदी हार्ड बनवला आणि त्या ठिकाणी यस बीमरसाठी चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरचा आपण वापर करूया, टीव्ही अंपायरचा फायदा घेऊया. त्या ठिकाणी बीमरसाठी कॉल आलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल या ठिकाणी त्या अंपायरच्या माध्यमातून. tenniscricket.in 2 मिलियन सबस्क्रायबर ज्या चॅनलचे पूर्ण झाले, 20 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळाले, मोठा परिवार. इट्स अ बीमर. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, बीमर कॉल. त्यामुळे इथे धावा असतील या बॉलवरती तब्बल 3. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा आल्या. अभिदेव घरे आमचे उपाध्यक्ष आहेत या कर्जत प्रीमियर लीग सीझन 8 या पर्वाचे आमचे गायकर साहेब. अभिषेकजी गायकर या सीझन 8चे अध्यक्ष आहेत आणि या सर्व त्यांचे सहकारी. त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. स्पर्धा यशस्वीरित्या कशी पार पाडली जाईल. फ्रीड बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल, आडव्या बॅटने खेळले, ऑन साईडला टर्न केला बॉलला. पुन्हा एकदा तर एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाहीये या फटक्यामध्ये. पूल करायचं होतं फलंदाजाला, पण तो बॅटचा फ्लो थोडासा हॉरिझॉन्टल होता, त्यामुळे आतली हलकीशी कडा घेत बॉल मिड विकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल्स झाला. दरम्यान एक सिंगल या बॉलवरती मिळाली. फ्रीड बॉलवरती कमबॅक केलं गणेश घारे या गोलंदाजाने, उमरोलीचा खेळाडू. यावेळेला डाऊन द ग्राउंड बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का? हवेमध्ये तरंगत मात्र बॉल विसावला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सेफ हँडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. संगम त्यांच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चालला फलंदाज दशरथ देशमुख. मध्ये आपण पाहिलं कल्पेश जाधव नावाचं वादळ आलं होतं, ज्याने आक्रमक फलंदाजी केली. 49 धावांची इनिंग साकारली. अन्यथा एकही खेळाडू ज्याला मात्र 30+ रन आजच्या दिवसामध्ये करता आले नाहीत, हे देखील वैशिष्ट्य राहिलं आजच्या दिवसाचं. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती चाललाय. यस, कल्पेश वैयक्तिक त्याने 49 केले, आम्ही हेच उल्लेख केला. परंतु त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज ज्याने मोठी इनिंग साकारली नव्हती. एकमेव कल्पेश जाधव हा खेळाडू ज्याने
तर विध्वंसक खेळी साकारली. फिफ्टीन रन ऑन स्कोर कार्ड. दोन गडी बाद माफी असावी. हा दुसरा खेळाडू बाद झाला. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर कदम इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये आलाय. विकेट त्या ठिकाणी वेगवेगळ्या इंटरव्ह्यू नंतर मिळाले. फिल्डिंग करणाऱ्या NB फाउंडेशन 4-5 टीमला मी मगाशी म्हटलं हा सामना फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील, जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. बॉलच्या मेरिटनुसार प्रॉपर क्रिकेटिंग शॉट वीरेंद्र सेहवाग स्टाईलने या बॉलला मात्र गॅपमध्ये ढकललंय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी गलीच्या मधून बॉल झाला फरार. रन्समधील 4 चौकार. त्याने आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा स्कोर कार्डमध्ये आल्या तब्बल 2 गडी बाद 19 धावा. 19 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर कदम म्हटलं की खरं तर आपण पाहिलं उत्तम क्रिकेटर आहे जो कटचे फटके असतील त्या ठिकाणी अगदी पॉईंटच्या वरून अप्पर कटचे फटके असतील किंवा स्लॉग हिटचे फटके असेल तो चांगल्या दाटणीचे खेळतो आणि काय फटका मारला त्याने. अप्रतिम टायमिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आला बॉलिंग मार्कमध्ये किरण करडे. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू आला. NB फाउंडेशन 4-5 टीमचा त्या ठिकाणी किरण करडे हा गोलंदाज. या ओव्हरमध्ये आला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा या खेळाडूने खर्च केला. एक गडी त्याने बाद केला. आता या ओव्हरमध्ये त्याला कमबॅक करता येईल का, कारण समोर फलंदाज आपण पाहता अक्षय गायकवाड जो वैयक्तिक 3 बॉल 4 वरती खेळतो. एका बाजूला ज्ञानेश्वर कदम ज्याने 1 बॉल 4चं योगदान आपल्या टीमला दिलंय. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल मोठी मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांना. वाईड यॉर्करचा प्रयत्न. सटिक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला किरण करडेच्या माध्यमातून. अँगल चांगला होता. बॉलला सोडण्याचा निर्णय फलंदाजाने घेतला आणि अगदी आपण जर पाहिलं कट टू कट यॉर्कर त्या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल तिथे आपण पाहिला गोलंदाज किरणच्या माध्यमातून. कमबॅक यावेळेला देखील इनसाइड आउट. एक्सा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे की नाही. चांगले प्रयत्न झाले लास्ट मोमेंटला. जबरदस्त एफर्ट्स. ओव्हर थ्रो झाला. बॅकअपसाठी खेळाडू नव्हता आणि इथे आपण पाहता बघता जवळ धावा आल्या फटक्यावरती. 3 धावा 3 रन्स तुम्ही पाहता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. चांगला फटका होता एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय गायकवाडच्या बॅटमधून 3 धावा आल्या. स्ट्रायकिंग एंडला आता येतील ज्ञानेश्वर कदम. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डमध्ये तब्बल 22. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. चांगलं टायमिंग. यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका स्ट्रेट हिट आपण पाहिला. सेफ शॉट याला म्हणता येईल. हा बॉल मात्र चला एका टप्प्यामध्ये ब्लॅक स्टेनला स्पर्श करण्यासाठी. सलगचा हा दुसरा चौकार तो ज्ञानेश्वर कदम यांच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या टीमला. आणि याही वेळेला बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्डला बॉल थोडा स्लो झाला जरूर. बॉलचा पाठलाग करत असताना बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. सलग तिसरा चौकार ज्ञानेश्वर कदम यांच्या बॅटमधून येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मध्ये जसा स्ट्राइक एंडला आला तसे लगातार 2 चौकार म्हणजे सलग 3 चौकार मानाचा पराक्रम या सामन्यामध्ये केलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज ज्ञानेश्वर कदम या खेळाडूने कौतुक करावं लागेल. तो बॉलच्या मेरिटनुसारच खेळतोय. किरण करडे
त्याचा समाचार फुलटॉस याही बेला स्टँड अँड डिलिव्हर ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल झाला हवाई सफर लॉंग ऑनला क्लिअर करत लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. मॅच मध्ये करावंच लागेल आणि असं म्हणतात केल्याने होते रे आधी केलेचं पाहिजे आणि काय बॅटिंग केली. 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने जबरजबल 18 वरती खेळतो मैदानामध्ये 4.50 अखद स्ट्राईक रेट पहिल्या 4 बॉलवरती या खेळाडून दाखवलाय. अनस्टॉपेबल इनिंग धावांना गती प्राप्त करून दिली आहे. 36 धावा स्कोर कार्ड मध्ये. या बॉलला तेज सरळ बॉल होता थोडासा कट करायचा प्रयत्न होता इथे आपण जर पाहिला बॉल बटन पाठच्या मधून मागे निघाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट निर्धाव चेंडू. 3 षटकं संपली 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या वासरे खोंडा या संघाची धावसंख्या जर पाहिली 12 खेळाडू बाद 36. आता येणारे 3 षटकं कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू किती धावा सेट करतील पहिल्या सदरमध्ये बॅटिंग करताना हे ऐकवण्यासाठी आपण आवाजामध्ये करूयाबद्दल आवाज असेल आजच्या दिवसामध्ये दमदार समालोचन ज्यांचं ऐकलं आमचे मित्र रुपेशी पाटील पेण. धन्यवाद. पाटील सर तारा यांचा आपण आवाज ऐकत होतात आणि खेळ आपण इथे पाहायला गेलं तर मॅच आहे सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम अजयजी घरत साहेबांचा मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नितीनजी बडेकर साहेबांचा मात्र हा संघ NB फाउंडेशन 4545 आणि या दोन संघांमध्ये मात्र पाहायला मिळेल जो जिंकेल तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये अस्तित्व त्याचा टिकून राहील. फटका पासला इथे पाहायला गेलं तर पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षण दूरवर आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटला मात्र तिथे अगदी अडवला जाईल बॉल तोपर्यंत एकालाच धावेला मात्र प्राधान्य दिलं जातोय आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 37 धावा. 2 महत्त्वपूर्ण विकेट बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्याचबरोबर अक्षय या 2 फलंदाजांना पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी साकारताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर आता 5 बॉलमध्ये 18 मध्ये खेळत आहेत. चांगला अगदी पाहायला गेलं तर फटका सजवला गेला क्षेत्ररक्षक आहे ते बॉलपर्यंत पोहोचतील का. यस डेफिनेटली आणि वाव काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अप्रतिम. नाव आहे अजय यांच्याकडनं
चांगला खेळ इथे मात्र साकारला जाईल का, कारण ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर बाद झालेत आता विशाल यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आणि ती पूर्ण करतील का स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. तेवढ्याच अप्रतिमरित्या मात्र इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगला फॉलोथ्रो आहे, रनवे चांगला आहे, रिलीज पद्धत खूप छान आहे गणेश घारे यांची आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण इथून मात्र हे गोलंदाज आहेत. उमरोली गावाचे मात्र प्रेझेंट ते मात्र करत असतात आणि आज पाहायला गेला तेच तर वेगवान भन्नाट वेग इथे मात्र दांडी झाली. गुल 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 गुल. अक्षय गायकवाड आणि ज्ञानेश्वर यांची चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळत होती. त्याच्यानंतर मात्र ज्ञानेश्वर यांना बाद करण्यामध्ये मात्र गोलंदाज किरण हे यशस्वी झाले आणि त्याच्यानंतर जी पद्धतीने मात्र खेळाचं मात्र इथून समीकरण बदललेलं पाहायला मिळतोय. बॅटिंग इथे मात्र करत असताना टीम सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम थोडीशी मात्र इथून आता चाचपळताना पाहायला मिळतोय. तुम्हाला इथून कमबॅक करावं लागेल, उभारी घ्यावी लागेल आणि हा सर क्रिकेट आहे. आलेल्या संकटांना मात्र तुम्ही तोडून पाडा आणि आलेल्या परिस्थितीनुसार तुम्ही मात्र क्रिकेट खेळलं पाहिजे. परिस्थितीजन्य क्रिकेट आणि त्या परिस्थितीने क्रिकेटला ॲडॉप्ट केलं पाहिजे. हेच तर क्रिकेटची रणनीती आहे. आता तुम्ही आलेल्या ह्या परिस्थितीला कशा प्रकारे ॲडॉप्ट करताय आणि इथून या खेळाला पुढे नेताय ना, तो मात्र इथून पाहणे गरजेचं. 41वा धावफलकावरती 4 विकेट माघारी 3.4चा खेळ आत्तापर्यंत झालाय. अगदी पाहायला गेलं तर चांगला इथून बॉल हाताळला गेले. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. योग्य निर्णय तिथे मात्र पंचांचं पाहायला मिळालं. कोणतीही धाव येणार नाही. एंड इज वेल. शेवट गोड केला अगदी साखरेसारखा. या शेवटच्या बॉलमध्ये गणेश घारे या गोलंदाजाने षटक क्रमांक इथून समाप्त होते 4 आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41. बॅटिंग करत असताना टीम अजय घरत साहेबांचा हा संघ सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम. त्याच्यानंतर ही 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीमसाठी. ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग साठी ओळखले जातात ऑन स्ट्राईक फलंदाज अक्षय गायकवाड. आतापर्यंत पाहायला गेलं तर त्यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी ती जबाबदारी पूर्ण केली जातील का येणाऱ्या या 6 बॉलमध्ये. अनबॅलन्सिंग आणि यास डेफिनेटली तुम्ही थांबणं खूप गरजेचं असतं का बऱ्याच वेळा रनवेमध्ये व्यत्यय येतो आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाज थांबले जातात आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. विकी पाटील एक आणखी एक दर्जेदार गोलंदाज डिक्सल गावातले ज्या गावाचा आपण उल्लेख केला होता. चांगलं भजन आपण त्या गावातील आपल्याला पाहायला मिळतं. टाल ज्या प्रकारे मात्र त्या भजनामध्ये वाजवले जात आहेत. अनेक रायगडच्या गावागावांमध्ये भजन पाहायला मिळतं. त्याच गावातील हे गोलंदाज विकीला पाहतोय इथे मात्र गोलंदाजी करताना पॉईंटला मात्र अगदी हलक्या हाताने ढकलून दिला. एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि एक सक्सेस होताना पाहायला मिळालं. भजन सम्राट बालूबुवा पाटील यांचे नातू आपल्याला पाहायला मिळतात विकी पाटील. ही कौतुक करावं लागेल. कर्जत तालुक्याचा पण उल्लेख त्याच प्रकारे केला होता आणि अनेक मात्र क्रीडा क्षेत्र असतील सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मात्र इथून व्यक्तिमत्व मात्र कर्जत तालुक्याला प्रेझेंट करतात. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. करारा फटका अगदी तिथे क्षेत्रक्षणी तेवढाच चांगला पाहायला मिळालं. अप्रतिम. आणि तोपर्यंत इथून
एक सिंगल मात्र इथे पाहिलं का तेवढाच ताकदीचा ना बलवान क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आकाश यांच्याकडनं. आणि एक धावेनंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 44 म्हणजे 44 धावा 4 विकेट माघारी. आणि चौथा षटक इथे मात्र समाप्त झाल्यानंतर 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि 4.2 चा खेळ आत्तापर्यंत मैदानामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतोय. अक्षय गायकवाड 8 बॉलमध्ये 11 वरती खेळताना पाहायला मिळतात. आता केदार भगत पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. ऑन साईडला फक्त दिशा दिली पाहायला गेलं अलंग कार्पेट. इथे मात्र बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने परत एकदा अडवला गेलाय आकाश यांच्याकडनं. आणि अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये आपण आकाश यांच्याकडनं पाहायला गेलंय. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 46 धावा 46 आणि स्कोरबोर्ड. एक दमदार स्पर्धा. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा ही प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची आणि ही स्पर्धा आहे परंपरेची. कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वे आणि आणखी एक फाईनमध्ये तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं रवी फुलारे यांच्याकडनं. आणि फलंदाज बाद विकी पाटील आणखी एक विकेट मात्र प्राप्त. भगत हे मात्र बाद झालेले आहेत. 2 बॉलमध्ये 3 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. कर्जत तालुक्यातील चुनके खेळाडू मात्र या लीगसाठी मात्र निवडले गेलेले आहेत. सर्व उत्कृष्ट आपापल्या टीम मधील मात्र खेळाडू प्रत्येक गावातील खेळाडू इथून मात्र लिलाव पद्धतीने मात्र घेतले गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र एक संघ बांधणी मात्र करण्यात आलेली आहे आणि संघाची बांधणी केल्यानंतर सर्व उत्कृष्ट खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात कर्जत प्रीमियर लीग मध्ये. थोडासा बाहेर अगदीचाच जाणारा मात्र बॉल पाहायला मिळाला उजव्या एसटीच्या बाहेर. वाईटचा निर्णय इथून येताना पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावफलकावरती धावही मात्र जोडली जाईल. 47 धावा 47 आणि स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना अजय घरत साहेबांचा हा संघ, सुधाकर घारे फाउंडेशन, वासरे कोंडा टीम. शंकर कोंडे यांच्या बॅटमधून पाहायला गेला तर फटका फसला. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल पकडला जाईल झेल संगम यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट धक्का बसतोय सुधाकर घारे फाउंडेशन वासरे ह्या टीमला शंकर कोंडे यांच्या स्वरूपामध्ये. 47 या धावसंख्येवरती 6वा विकेट माघारी. सन्माननीय आदरणीय नितीनजी बडेकर साहेबांचा हा संघ NB फाउंडेशन 4545. अगदी अलिशान गाडी आपल्याला पाहायला मिळते. त्या गाडी क्रमांक त्यांचा आहे नितीन बडेकर साहेबांच्या 4545 4545 आणि त्याच गाडी क्रमांकाचा आपण हा संघ खेळताना पाहायला मिळतो NB फाउंडेशन. आणि अप्रतिम एक दमदार व्यक्तिमत्व त्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय कर्जत तालुक्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅकचे फेस अगोदर क्लोज झालाय. फाईनमध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्येच बॉल अडवला गेलाय. एकाच धावेला मात्र प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 48 धावा. आणि षटक क्रमांक इथून विकी पाटील यांच्या स्वरूपामध्ये चांगला षटक नावी गेलाय NB फाउंडेशन 4545 टीमच्या बाजूने. कारण या षटकामध्ये धावा फक्त खर्च झाल्यात 7 आणि महत्त्वपूर्ण षटक राहिला गेलेला आहे. कारण अंतिम षटकामध्ये जणू काही गोलंदाजांना टार्गेट केलं जातं परंतु इथून गोलंदाजानेच फलंदाजांना टार्गेट केले आणि 5 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 48 धावा. आता इथून 6 षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 49 धावा विजयासाठी. ती सन्माननीय अजयजी घरत साहेबांचा संघ सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीमला.
अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी ते मात्र रवी फुलारे ह्या मात्र गोलंदाजांना मात्र आमंत्रित केले गेले. 48वा धावफलकावरती लागल्यात ऋतिक आहेत आणि खास करून मात्र इम्प्रेस केले अक्षय गायकवाड यानं. त्या फलंदाजांना मात्र इथून स्ट्राईक देणं खूप इम्पॉर्टंट असेल. रणनीती तुम्हाला आखावी लागेल. प्रेझेंट ऑफ माइंड खूप महत्त्वपूर्ण आहे मैदानामध्ये. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर बॅटची फक्त कडा घेतली. एक सिंगल मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जातो. दुसरी धाव मात्र घेण्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये. अक्षय गायकवाड थोडंसं करा. बॅकअप आहे तिथे पकडलं गेलं इथून तोपर्यंत बॉलला आणि धावा कंप्लीट इथे मात्र केल्या जात आहेत. त्या 2 धावा अर्धशतकी खेळी पूर्ण होत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम. ऋतिकला पाहतोय ऑन साईडला फक्त दिशा दिली पाहिजे तर क्षेत्ररक्षक आहे ते बॉल पर्यंत पोहोचतील का. आणि इथून पाहायला गेलं तर आरपार अगदी क्षेत्ररक्षकांच्या हाताला झटका आणि बोटाला दिल्या चट चटका होते फरक. शपार चौकार. चांगल्या पद्धतीनं मात्र या लीगचं स्वरूप आपल्याला पाहायला गेलं आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मागच्या बॉलवरती क्षेत्ररक्षकांची झालेली चुकी आणि ती परिपूर्ण भरून काढताना रवी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. रवी फुलावरे बीड या ग्रामीण संघातून यांना आपण खेळताना पाहतो सातत्याने. आज संघ मालकांसाठी खेळताना पाहायला मिळतात. हो अगदी पाहायला गेलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न टिचून मारा मात्र पाहायला मिळाला आणि लाईन आणि लेंथ वरची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये या बॉलवरती अगदी चतुराई पाहायला मिळाली यष्टीरक्षकांच्या आणि तेवढी चतुराई गोलंदाज रवी यांचीही पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. ऋतिक यांना यावं लागेल माघारी. होत असताना इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागले. 54 धावांवरती 7 विकेट माघारी गेले. उर्वरित 2 बॉलचा खेळ इथून बाकी असणार आहे. आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र हाताला गेलाय. काय चुनूक इथे मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज रवी फुलावरे मात्र दाखवताना पाहायला मिळतात. अप्रतिम आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतात आपल्याला हे गोलंदाज आणि अनुभवाचा परिपूर्ण वापर या मॅच मध्ये मात्र गोलंदाज म्हणून करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली. विकेटही प्राप्त करून दिले. रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना परंतु दबाव तंत्र वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. फलंदाज ऋतिक बाद झाल्यानंतर धनराज कांबरे आपल्याला पाहायला मिळतात. कांबेरे आणि त्याच्यानंतर आता गिरकी घेतली. उंच माझा झोका घेत अगदी बॉल फ्लाय झालाय. काय क्लासिकल आणि हा येतोय दमदार आणि अणसम धनराज यांच्या बॅट मधून षटकार. इथे मात्र समोर ठेवलंय. आता कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. चला लगेच मैदानामध्ये जायचं आहे.
पाणी घेऊन जायचं आयोजकांनी विनंती करेन की स्टंपसाठी. आणि त्याचबरोबर हा खेळ मात्र तसा सजला जाईल. आपण ज्या प्रकारे अप्रतिमरित्या मात्र आयोजन आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वे एक दमदार आयोजनाबरोबर जात असताना अप्रतिम नियोजनाचं उत्तम उदाहरण आहे ते मात्र या लीगच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. पर्वतांच्या रागांमध्ये मात्र अगदी सुसज्ज पद्धतीने मैदानाची मात्र सजावट त्याच पद्धतीने मात्र या खेळाला सजवलं गेले. खूप अथक परिश्रम या सगळ्यांनी मात्र घेतले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर जात असताना अगदी प्रत्येक बक्षीसदात्यांचंही आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करू. या लीगसाठी लागणारे उत्कृष्ट लागणारे सर्व चेंडू श्री करंदस यांच्याकडून मात्र आम्हाला देण्यात आले. त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. लीगसाठी लागणारे सर्व सन्मान चिन्ह श्री हर्षल नंदकुमार मोरे साहेब उपप्रमुख युवासेना अनुपजी ज्ञानेश्वर साबणे साहेब उद्योजक यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर जे सर्व जर्सीज आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत त्या सगळ्या आम्हाला स्पॉन्सर केल्या त्याला त्या कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख आदरणीय श्री प्रसादजी मनोहर थोरवे साहेब आणि नगरसेवक कर्जत नगर परिषद ॲडव्होकेट संकेत जनार्दन बासे साहेब यांच्याकडून देण्यात आले. त्यांचेही मनापासून आम्ही आभार. प्रथम क्रमांक ते 5व्या क्रमांकासाठी लागणाऱ्या सर्व चषक आणि सर्व सामनावीर चषक आम्हाला देण्यात आले. कर्जत तालुका चिटणीस युवासेना आदरणीय श्री नितीन किसन बडेकर साहेब, श्री अजयजी रामदास जाधव साहेब युवा उद्योजक अजितजी रामदास जाधव साहेब यांच्याकडून देण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर लीगसाठी मॅन ऑफ द सिरीज बाईक जी आम्हाला देण्यात आलेली आहे रायगड जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र संघटनेचे आदरणीय श्री प्रितेश बोंबे साहेब आणि श्री अंकुश बोंबे साहेब यांच्याकडून देण्यात आले. त्यांचेही मनापासून आभार. लीगसाठी लागणारे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आगरी वॉरियर्स खांडस टीमचे कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण रिपोर्टिंग करा. यासाठी 3 सायकल आम्हाला जे देण्यात आलेले श्री मंगेश शेठ पवाई साहेब यांच्याकडून द्या. त्यांचंही मनापासून आभार. या सर्व बक्षीसदात्यांचं अगदी मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर मात्र हा राहिलेला एक मोठा दिमागदार कर्जत प्रीमियर लीग पर्व 8चे मात्र पर्व आपल्याला पाहायला मिळते. आणि जाऊया सेकंड इनिंगमध्ये जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल रोशन पाटील सर तारा यांचा. थँक्यू. हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि आजच्या दिवसातला हा 4था सामना डू ऑर डाय, करो या मरो, 2 लुझर टीममध्ये ही लढत. आणि टार्गेट सेट केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन वासरे कोंडा टीमने धावा बनवल्या. जवळजवळ आपण पाहिल्या त्या ठिकाणी 60 धावा आल्या. पर ओव्हर 10च्या सरासरीने 61 टार्गेट उभं केलं NB फाउंडेशन 4545 या टीमसमोर. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा या लढतीसाठी, कारण जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील. आणि ही अस्तित्वाची लढाई आता सध्या मैदानामध्ये सुरू आहे या दोन्ही संघांच्या दरम्यान. मी पहिल्याच मॅचमध्ये सांगितलं लीग फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही खेळताय तेव्हा सुरुवातीचे सामने जिंकणं फार गरजेचं असतं. याचं कारण आहे जर तुम्ही सुरुवातीला एखादा सामना जिंकला असतं तर तुमच्यामध्ये प्रेशर थोडं कमी असतं. मग इथे आपण जर पाहिलं सलग दुसरा सामना जर पराभूत झाला तर तुम्हाला मात्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. त्यामुळे ही मॅच हा सामना फार निर्णायक राहील. कर्जत प्रीमियर लीग निसर्गरम्य असं हे वातावरण आणि त्याच वेळेला आपण पाहता तमनाथ नगरीमध्ये आपण सध्या आहोत. या स्पर्धेचा आनंद आपण सारे जर घेत आहोत. उन्हाचा प्रमाण आता वाढू लागला आहे, कारण लवकरच शिमगा म्हणजे होळीचा सण देखील आपल्या भेटीला येईल. आणि जेव्हा होळीचा सण असतो तेव्हा मात्र तापमान आणखीन वाढतं आणि त्याच दिशेने आपण सध्या वाटचाल करत आहोत. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे अक्षय भगत. पहिला बॉल बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न, ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. अजय लोंगले हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे, त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल रवी फ्लोरे हा खेळाडू. 2 फलंदाज. आणि पहिला बॉल आपण जर पाहिला थोडासा आउट ऑफ स्टंप डिलिव्हर्ड केला, थोडासा टॉस झाला बॉल, त्याच्यावरती स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॉलिंग ट्रॅकमध्ये असणारा गोलंदाज, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता अक्षय भगत. याही वेळेला मागचा बॉल थोडा उसळी घेत मात्र विकेट किपरकडे गेला. या वेळेला बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि भरधाव वेगाने 1 वेगाने चांगली गोलंदाजी अक्षय भगतकडून आपण होताना पाहिली. सलग 2 निर्धाव चेंडू प्रतिषटक रन्स बनवायचे आहेत त्या ठिकाणी 10.20, कारण 61 धावा 6 षटकामध्ये चेस करायच्यात बॅटिंग करणाऱ्या
NB फाउंडेशन 4545 या टीमला नितीनदादा बडेकर यांचा संघ. धीम्या गतीचा बॉल कट करतापर्यंत शॉट थर्डमॅनला बीट केलं, गॅपमध्ये बॉल निघाला मागे, फिल्डर धावतोय त्या ठिकाणी आणि बॉलने गाठली मात्र सीमारेषा. लॉंग चेस होता त्या ठिकाणी फिल्डरसाठी. फिल्डर होते केदार भगत, अतिशय हेल्दी खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र बॉलचा पाठलाग जरूर केला. 4 धाबा या फटक्यावरती मिळाल्या NB फाउंडेशन टीमला. फलंदाजी कडावच्या कर्जत स्पर्धेमध्ये पाहिली होती, कर्जत प्रीमियर लीगमध्ये. अतिशय चांगला एक हरवणारी खेळाडू, त्यालाही आपल्या फिटनेसमध्ये भर द्यावं लागेल. एकदम चमकदार खेळाडू आहे. शफल झाले, याबला स्कूप केला बॉलला, सुपला शॉट ज्याला म्हणता येईल आमचे योगेश वाघ समालोचक त्यांच्या भाषेतून. आणि इथे मात्र बॉल चाललाय फाईन लेगला दणदण करत बॅकवर्ड क्षेत्राकडे. हा दुसरा चौकार होता बॅटिंग करणाऱ्या NB फाउंडेशन 4545 टीमला. दोन चौकार आपण पाहिलं अगदी विकेटच्या मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे. 2 फटके पाहिले. पहिला बॉल फटका जो आपण पाहिला त्या ठिकाणी थर्डमॅनला, त्यानंतर फक्त दिशा दिली. अनऑर्थोडॉक्स टाईप खेळले चौकार, त्याच्यावरती मिळाला 8 धाबा धावफलका वर्ध्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय भगत वरती आक्रमण. यावेळेला पार्टनरशिपचा प्रयत्न होता. हॅलो यस धन्यवाद. थोडासा तांत्रिक व्यत्यय निर्माण झाला. पार्टनरशिपचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. लेग बायचे सिंगल आली. स्ट्राईक एंडला आता खेळाडू आले रवी. NB फाउंडेशन हा संघ जर का विजय झाला तर प्रतीकजी मसे युवा उद्योजक यांच्यामध्ये 2000 पारितोषिक आलं या टीमला. मागच्याही सामन्यामध्ये हे पारितोषिक त्यांनी लावलं होतं. आणि याही वेळा मात्र आपल्या खेळाडूंना मोटिवेट करत असताना आदरणीय प्रतीकजी मसे साहेब युवा उद्योजक त्यांच्या वतीने 2000 पारितोषिक असेल या टीमला. NB फाउंडेशन संघाला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. फुटवर्क योग्य होता, बॉलच्या लाईनमध्ये होते, पण बॉलला भन्नाट गती होती. फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपण पाहिला ज्या ठिकाणी निर्धाव बॉल टाकलाय गोलंदाज अक्षय भगतने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर NB फाउंडेशन 4545 टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 9 धावा. रुपेश सर आपण म्हटलं की परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम या स्पर्धेत असो दरवर्षी. जसजशी ही स्पर्धा पुढे चालली आहे तसतसे मात्र स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य तुम्हाला हे नेहमी पाहायला मिळालं. आणि मी मगाशी देखील सांगितलं गौरवशाली परंपरा आहे. प्रत्येक विभागाला किंबहुना परिसराला मात्र या स्पर्धा भरवण्याचा मान या आयोजकांच्या वतीने दिला जातोय. अनेक ठिकाणी स्पर्धा पाहिल्या. 8व्या पर्वामध्ये आपण सध्या आहोत आणि दमदार A1 क्वालिटीचं आयोजन असतं कर्जत प्रीमियर लीगचं. आणि यावेळेला आपण पाहतात सध्या तमनाथ नगरीमध्ये सध्या या स्पर्धेचं आयोजन. सभोवताली डोंगर रांगा आणि त्याच्या अगदी मधोमध असलेले क्रीडांगण, आउटफील्ड ज्या पद्धतीने तयारी केली आहे सर्व मशिनरीज वापरून मात्र सपाट आउटफील्ड 360 डिग्री हे मैदान आहे. खेळाडूंसाठी मात्र पाटा विकेट आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहता आमच्या VIP डाईसकडे जर पाहिलं तर उंच गॅलरी, अगदी हायटेड हा कहत आमचा VIP डाईस, आमचा कॉमेंट्री बॉक्स, खेळाडू कक्ष, प्रेक्षकांसाठी देखील बसण्याची आसन व्यवस्था. प्रत्येक डिपार्टमेंटला आपण पाहता त्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या tenniscricket.in या स्पर्धेला मात्र ग्लॅमर प्राप्त करून देणारी वाहिनी त्यांना आपण पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना NB फाउंडेशन टीम मात्र धावसंख्या पण जर पाहिली 9. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज साहिल लोंगले हा खेळाडू. साहिल लोंगले यंग टॅलेंटेड खेळाडू. यावेळी मला आपण पाहिला कटरचा वापर, हलकीशी कडा घेतली
बाटला ब्रश करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला खेळाडू बाद झाला. अजय लोंगले बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल कटरचा वापर केला. बॉल टप्पा पडला, बाहेर काढला. हलकीशी कडा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. अपील जोरदार केली. अपीलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास देखील त्यात तितकाच होता आणि फलंदाजाने मात्र खेळाडूला बाद घोषित केलं. अजय लोंगले बॅक टू द डगआउट. ज्याने 2 चौकार मारले होते तो खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय. संगम बोराडे हा खेळाडू न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती. संगमला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. या षटकामध्ये साहिल कमबॅक करतो. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 9. 1.1 चेंडूचा खेळ संपला. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. यंग टॅलेंट साहिल स्टेप आउट झाले. यावेळेला बॉलची गती देखील कमी केली, लेन देखील कमी केली. त्यावरती मिस टायमिंग फटका आणि त्यानंतर भवऱ्यासारखा गरगर फिरला क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकलं आणि त्यानंतर जीवनदान. बॉल जेव्हा भरपूर उंच आकाशामध्ये जातो तेव्हा मात्र तुम्हाला तुमचा बॉडी बॅलन्स हा चांगला ठेवावा लागतो आणि त्याच वेळेला तुमची चेंडूवरची नजर ही देखील तेवढीच परफेक्ट असायला हवी. आणि इथे आपण पहिला बॉडी बॅलन्स गमावला आणि त्यानंतर झेल कॅरी करताना मात्र त्या ठिकाणी झेल सुटला, निसटला. जीवनदान मात्र मिळालं फलंदाजाला. पुन्हा एकदा बघा रिप्ले कास्टमध्ये लास्ट मोमेंटला मात्र झेप लावली होती क्षेत्ररक्षकाने. 2 धाबा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा स्कोर कार्डमध्ये आपण पाहत आहे 11. 1 खेळाडू बाद 11. नेल्सन फिगर. धावसंख्या चेस करायची 61. अजूनही 50 धावांची गरज आहे. येणाऱ्या 28 चेंडूमध्ये 28 बॉल 50 धाबा हे समीकरण. रवीसाठी हा बॉल आणि बघा थोडासा नशिबाची साथ कमी मिळाली. अगदी मैदानाच्या आतमधून विद्युत वाहिनी, विद्युत तारा मात्र गेलेल्या आहेत. त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली. बॅटिंग करत असताना NB फाउंडेशन 4545 टीमला 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली अभी भी दूर आहे असं म्हणावं लागेल, कारण टार्गेट 61 तुम्हाला चेस करायचं. त्यामुळे तुम्हाला इथून मात्र आक्रमक व्हावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. एका खेळाडूला आक्रमकता दाखवावी लागेल तर दुसऱ्या बाजूने सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबलला देखील भर द्यावा लागेल. 6 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्हाला हेच करावं लागतं आणि या मॅचमध्ये आता ही भूमिका रवीला साकारावी लागेल. यावेळेला बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. दिशा मात्र चांगली होती. बॉल चालला कव्हर पॉईंटला, दणदण करत सीमारेषा पार. चौकार, 4 धाबा. बॉल आउटफील्डला थोडा स्लो झालाय. त्या ठिकाणी बॉल थांबवला जाईल, परंतु त्यानंतर अगदी सीमारेषा लगत बॉलने मात्र सीमारेषा गाठली. चौकार मिळाला आणि विथ द टर्न खेळले. बॉलच्या मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. फलंदाज रवी फुलोरे यांच्या बॅटमधून 4 धाबा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद 16 धाबा. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धाबा खर्च केले. 1 बहुमूल्य विकेट देखील मिळाला पहिल्याच बॉलवरती. शफा झाले. पुन्हा एकदा पार्टनरशिपचा प्रयत्न होता आणि इथे आपण जर पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं आणि इथे आपण जर पाहिला थोडासा तेज गतीचा बॉल, जास्त गती होती या बॉलमध्ये, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये फलंदाजाला. त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज साहिल यांच्या माध्यमातून. यावेळेला स्विंग अँड मिस. आणखीन एकदा प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन. हा खेळाडू जितका स्पर्धा खेळेल साहिल तितका खेळाडू हा मॅच्युअर होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये कर्जत विभागाचं नक्कीच तो नेतृत्व करेल याची क्षमता नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती NB फाउंडेशन 4545 टीमच्या माध्यमातून 1 गडी बाद 16 धाबा.
ते अजूनही 45 धावांचं समीकरण बाकी आहे. येणारी 4 षटकं आणि विजयासाठी तब्बल 45 धावा. मॅच ऑन आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून जो संघ मात्र या वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करेल त्या संघाच्या वाट्याला असेल विजय, तर एखादा संघ ज्याने जर का प्रयत्न सोडले त्या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. सेकंड स्पेलसाठी आता अक्षय भगत बॉलिंग ट्रॅकवर, त्याला टीमचा प्रमुख गोलंदाज या ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द स्टम्प्स बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला, फटका चांगला, लाजबाब स्ट्रोक, स्क्वेअर लेग स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहिला. अगदी कबा पॉइंटला बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. तर इथे आपण पाहता चौकार फलंदाज त्या ठिकाणी संगमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्क्वेअर कट अफलातून टायमिंग होतं. गॅपमध्ये फटका सजवला खेळाडूने. यावेळेला डाऊन द ग्राउंड फील्ड फुल फेस ऑफ द बॅट. बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं, फील्ड डाऊन द बॉल. जजमेंट चुकलं आणि बॉल वॅकंट एरियामध्ये पडला. ज्ञानेश्वर कदम आय थिंक त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडून मात्र ही चूक झाली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र हा झेल सुटला गेला. अतिघाई संकटात असं म्हणतात. थोडेसे भरपूर पुढे धावत आले आणि त्यावेळेला मात्र झेलला जज करताना मात्र बॉल वॅकंट एरियामध्ये पडला. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला NB फाउंडेशन 4-5 टीमला मिळाला. त्याच वेळेला आपण पाहता फलंदाज मैदानामध्ये आहेत. त्या ठिकाणी संगम त्यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 22 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता एक खेळाडू बाद 22 धावा. या बला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, 6 धावा, षटकार. करतो प्रॉपर तशी ही फटकेबाजी बघा. बॉलच्या मेरिटनुसारच खेळतो संगम. तो जास्त ताकद लावत नाहीये, तो मात्र टेक्निकच्या आधारावरतीच फटके खेळतोय. आणि इथे बरोबर त्याच्या स्लॉटमध्ये बॉल आला. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आपण पाहिला. कव्हर ड्राईव्ह, षटकार. 6 धावा या फटक्यावरती मिळाला. धावांची गती वाढवली आता या फलंदाजाने. 28 वरती पोहोचलाय. मैदानामध्ये NB फाउंडेशन 4-5 संघ. धीम्या गतीचा बॉल, गती काढली. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा आपण जर पाहिला त्या ठिकाणी गती परिवर्तन पाहायला मिळालं अक्षय भगतच्या माध्यमातून. कारण एका बाजूला अगदी टेक्निकच्या आधारावरती फटकं सजवतो, त्याला थांबवण्यासाठी गती परिवर्तन हे करावं लागेल. नकल बॉल टाकला अक्षय भगतने. हा थोडं डॉमिनेट केलं मैदानाच्या आतमध्ये संगम बोराडे या फलंदाजाला, जो वैयक्तिक 6 बॉल 15 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एकदा फ्लाईट दिली बॉलला. याही वेळेला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं आणि कव्हर्स मध्ये संगम चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि जर का हा फटका ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. परंतु बॅटरचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन अक्षय भगतने ओळखलाय आणि त्याच अनुषंगाने मात्र अक्षय आता गोलंदाजी करतोय फलंदाजाला डॉमिनेट करण्यासाठी. सलग 2 डॉट बॉल, 28 धावा धाव फलकावरती आहेत. टार्गेट 61 धावांचं. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला कटरचा वापर केलाय, अगदी फसवला त्या ठिकाणी फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकं जर आपण पाहिली, या 3 षटकामध्ये बॅटिंग करत असताना NB फाउंडेशन 4-5 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28 धावा. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी तब्बल 33 धावांचं समीकरण. या ऐकूया पुढच्या 3 षटकांमध्ये. आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे पुढच्या 3 षटकांमध्ये समालोचक रुपेश पाटील. व्यासपीठावरती ते आपण लगेचच संपन्न करून घेऊयात. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित श्रीमान राकेश दळवी साहेब आहेत, त्यांचा सन्मान आपण घेऊयात. या संपूर्ण आमच्या कमिटी असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट अभि देवगरे साहेबांच्या शुभ हस्ते राकेश दळवी साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत.
यावं दळवी साहेब, आपला छोटासा सन्मान आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं घेत आहोत. त्याचबरोबर प्रशांतजी सूर्यराव साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रशांतजी सूर्यराव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने घेत आहोत. पुन्हा एकदा उपाध्यक्ष साहेबांचे शुभ हस्ते हे काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. आकिबजी पाटील साहेब आहेत आपल्या या व्यासपीठावरती, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य रंगमंचकावरती आपण करत आहोत. श्रीमान उपाध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान, काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ओळख आहे केतनजी बामणे साहेब उपस्थित आहेत आपल्या या मुख्य रंगमंचकावरती, त्यांचा सुद्धा भव्य सन्मान या व्यासपीठावरती करतोय. ऑनगोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये सूर्य पुन्हा एकदा साहिल लोंगले याला बॉलिंग मार्च वरती आणलं जात आहे. केतनजी बामणे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय आणि काही विशेष सन्मान आहेत ते आपण नंतर इनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर घेऊ. तत्पूर्वी वळू आता ऑनगोईंग मॅच कडे. साहिल आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 17 बॉल मध्ये 33ची गरज इथून असणार आहे. मॅच क्रुशियल आहे आणि मॅच मध्ये रंगत येणार आहे. अटॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा प्रयत्न जाळ्यामध्ये अडकवलं, अप्रतिम झेल. इथे मात्र पकडला गेलाय. बॅक टू द गॉड परतावा लागेल फलंदाज केदार. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला आणि फलंदाज बाद होतील. रवी यांना यावं लागेल माघारी. अगदी मोक्याच्या वेळी ना विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र प्राप्त करून दिली आणि ते मात्र अगदी ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली साहिल यांचं मात्र कौतुक करावं लागेल. बदलले जातील आता इथे मात्र पाहायला गेलं तर, कारण इथून विकेट टिकवून खेळणं महत्वपूर्ण होतं, तसं होताना पाहायला मिळालं नाही. आता येणारे 16 बॉल आणि 33ची गरज मात्र असणार आहे. 1-2 मोठे फटके आले ना तर मॅच कदाचित मात्र बनली जाईल. आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी मात्र ज्या गोलंदाजांना आणले गेले आजच्या दिवसामध्ये ह्याही गोलंदाजांनी इम्प्रेस केले आपल्याला आणि त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाली. साहिल अंडर 19 संघातून खेळणारे मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा परिचय दिलाय. प्रशांत मोडक नवीन फलंदाज, रोशन मोडक आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फाईनमध्ये खेळून काढल्या स्क्वेअरमध्ये आणि पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एका आणि दुसरे धावेने मात्र फारसा फरक पडणार नाहीये. ज्या पद्धतीने मात्र खेळ आपण पाहायला गेलात अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारावी लागेल. 33 धावांची गरज असताना मात्र एक धावफलकावरती आले. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 29 धावा. चांगला खेळ इथे साकारला. दोन्ही टीमना माहिती आहे की इथून जर का आपण विजय होतोय तर मात्र या स्पर्धेमधील आपलं अस्तित्व टिकून राहणार आहे आणि त्याचसाठी मात्र प्रयत्न आणि त्याचबरोबर मेहनत इथे मात्र घेतली जातोय आणि मेहनत घेणाऱ्याच संघ पाहायला गेला तर आपण कर्जत प्रीमियर लीग पर्व 8च्या एक पाऊल पुढे टाकताना मात्र पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, उंच जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. फलंदाज बाद. आणखी एक धक्का मात्र बसताना पाहायला मिळेल. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द ग्राउंड परतावं लागेल माघारी. फलंदाज मॅचला मात्र कठीण बनवताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच तेवढी ताकदीची मात्र होताना पाहायला मिळते.
साहिल लोगले मात्र गोलंदाजी मार्कवरती ज्या पद्धतीने गोलंदाजाने मात्र चुणूक दाखवली ना, आपल्या नावाचा परिचय दिला आणि अगदी या महत्त्वपूर्ण षटकामध्ये, कारण या षटकामध्ये धावा थांबणं गरजेचे आहेत आणि त्या षटकांमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न साहिल करताना मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. गोलंदाजी करतानाही आपण त्यांना पाहायला मिळालं. अंतिम षटक अंतिम चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. आता इथून शेवट गोड करतील का, विकी पाटील यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी असणार आहे. चांगला ऑन साईडला फक्त दिशा दिली. शतक्षक आहे डीप मध्ये, बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, पिके करतील का, तोपर्यंत मात्र 5 चतुराई पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज खास आहेत, क्लास आहेत आणि या धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात. दोन धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 31 धावा आणि विजयासाठी आता इथून येणारे बॉल असणार आहे 13 आणि विजयासाठी 30 धावांची गरज. मॅच क्रुशल होताना पाहायला मिळेल. अप्रतिमरित्या मात्र संघर्ष दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. साहिल उर्ध विकेटनं गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. चेंज ऑफ द स्पेस आणि गती परिवर्तन ऐनवेळेमध्ये मात्र बॉलची गती कमी केली गेली आणि इथून मात्र हा बॉल अप्रतिमरित्या मात्र डिलिव्हरी केले गेले. शेवटच्या बॉलवरती बरंचसं काही निर्भय होतं आणि त्यास साहिल यांनी मात्र अप्रतिमरित्या मात्र हाताळलं गेलं. यासाठी ओळखले जात आहेत एक महत्त्वपूर्ण गोलंदाज कर्जत तालुक्यातील आणि आपल्या संघातील. आपण ग्रामीण क्रिकेट या मात्र खेळाडूला आपण पाहतोय खेळताना चिंचवली संघातून आणि ज्या पद्धतीने मात्र त्या चिंचवली गावाचं नाव रोशन केले आणि आज संघ मालकांसाठी मात्र अप्रतिम खेळ मात्र पाहायला मिळतोय. इथून षटक क्रमांक समाप्त झालंय. चौथा आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात 31. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 30 धावा. 12 मध्ये 30ची आवश्यकता आहे. काही व्यासपीठावरती सन्मानित श्रीमान प्रफुल्लजी भोईर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. काय मान्यवर उपस्थित आहे त्यांचा सन्मान. त्यानंतर कुंदनजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती, त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेत आहोत. कुंदनजी भोईर साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान त्वरित आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. चांगला इथून ब्लॉकरचा बॉल पाहायला गेलं तर खोदून काढल्या. ऑन साईडला दिशा दिली. अगदी काऊ कॉर्नरचे मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. उचलतील, फेकी करतील, एक सिंगलला प्राधान्य दिले. साहिल लोंगले या नावाची चर्चा आपण करत होतो. साहिल लोंगले जर पाहायला गेलं तर ISPL मध्ये सुद्धा आपला या कर्जतची आन बान शान मात्र खेळताना पाहायला मिळतो तिथे खेळाडू आणि आज याही साहिल लोंगले या मात्र गोलंदाजांनी इम्प्रेस केले. आजच्या दिवसामध्ये साहिल या नावाला आज महत्त्व प्राप्त झाले. श्रीमान चेतनजी गवळे साहेब सुद्धा आपल्या केतनजी गवळे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा विशेष सन्मान आपण घेत आहोत. 12 मध्ये 30ची आवश्यकता. क्रॉस बॅटेड हा फटका खेळण्याचा प्रयत्न टर्न केला सहजतेनं. फ्रंट फुटला बाहेर काढत हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. एक सिंगल या बॉलवरती मिळते. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये आलेला. काही विशेष सन्मान आहेत ते आपण पटापट घेत आहोत. केतनजी गवळे साहेबांचा विशेष सन्मान आणि जे काय राहिलेले सन्मान असतील ते आपण मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर घेऊयात. आता तत्पूर्वी वळूयात ऑनगोईंग मॅचकडे. थँक्यू. आता येणारे 10 बॉलमध्ये 28 बनवायचे आहेत तुम्हाला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतात. एकच धावेला मात्र प्राधान्य दिले गेले. जेव्हा भविष्य धोक्यासारखं तुमचं अस्पष्ट दिसतं ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. ही मॅच बनवायची असेल तर या मात्र येणाऱ्या काही 2 बॉलवरती तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील, कारण 9 बॉलमध्ये तुम्हाला 27 बनवायचे आहेत. अगदी 6 बॉलमध्ये तुम्ही किती ठेवते अंतिम षटकामध्ये ते मात्र महत्त्वपूर्ण आहे. अगदी चांगली गोलंदाजी साकारत असताना परिपूर्ण मात्र दबाव तंत्र मात्र वापरला जातोय फलंदाजांवरती आणि धाव कोणतीही मोठा फटका घेण्यास इथे मात्र भाग पाडत नाही आहेत, कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी ना साकारली जातोय. स्लाइड आउट साइड ऑफ सम डिलिव्हरी होती. ऑन ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय आणि इथून कोणतीही धाव इथे मात्र मोठा फटका देताना पाहायला मिळाला नाही. एकाच धावेवरती समाधान. 8 बॉलमध्ये तुम्हाला आता इथं बनवायचे आहेत 26 धावा. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही असं म्हटलं जातं आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाही. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. इथून प्रयत्न करण्याचा प्रयत्न, परंतु त्याचबरोबर ऋतिक अप्रतिमरित्या प्रयत्न करताना मात्र पाहायला मिळतात आपल्या संघासाठी आणि हा डॉट बॉल आलाय.
डॉट बॉल नंतर मात्र आत्मविश्वास गोलंदाज ऋतिक यांचा वाढताना पाहायला मिळेल. फलंदाज थोडीशी मात्र चाचपलताना पाहायला मिळतात. 7 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. हा बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या बॉलवरती मात्र ओळख निर्माण करणारा हा बॉल आहे. तुम्हाला किती लोक ओळखताना त्याला महत्त्व नाहीये, तर तुम्हाला ते का ओळखतात याला महत्त्व आहे. फ्लाय केले, हा बॉल होतोय फरार, आर पार, कन 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 कणकणीत हा येतोय षटका. मात्र या शेवटच्या बॉलवरती रोशन मोडक यांनी मात्र हा षटका ठोकलाय ना, आता मात्र मॅच मध्ये रंगत आणली गेली आहे. कारण यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना, तोच खरा कर्तृत्ववान आहे आणि त्याचं मात्र दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न या बॉलवरती करून दाखवलाय रोशन मोडक या फलंदाजाने. कारण समीकरण या षटकारानंतर मात्र बदलली गेलेली आहेत. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. जो जिंकेल तो मात्र एक पाऊल पुढे राहील. कर्जत प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपला अस्तित्व टिकून ठेवेल. आता कोणता संघ, इथून कोणत्या संघाला मात्र ही नामी संधी मिळेल, कोणता संघ कष्ट घेईल, कोणता संघ इथं मात्र पराभूत होईल, कोणता संघ जिंकेल, बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला इथे मात्र मिळेल. NV फाउंडेशन 4545 संघ जिंकेल की इथून सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम या दोन संघांमधील अस्तित्वाची अंतिम लढाई आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. दमदार आयोजनवर जात असताना गजर क्रिकेटचा आणि सोहा आनंदाचा रंगताना पाहायला मिळतोय या कर्जत नगरीमध्ये आणि एक दमदार स्पर्धा मात्र पाहायला मिळतोय. आजचा तिसरा दिवस अगदी खास आणि क्लास मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय आपल्याला आणि यानंतर आणखी एक मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये खूप सारे काही निर्भय आहे. जो जिंकणार आहे त्याचा मात्र उदो त्याचा मात्र जय जयकार होताना पाहायला मिळेल. जो हारेल त्याला मात्र इथून माघारी परतावं लागेल. या स्पर्धेतून तुम्हाला मात्र पूर्ण विराम मिळणार आहे. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका असं म्हटलं जातं आणि तेच इथून करावं लागेल. गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही बाजूने मात्र खेळ चांगल्या पद्धतीने साकारावा लागेल. कारण विजयासाठी 6 बॉलमध्ये 20 बनवायचे आहेत. विकी पाटील आहेत, दमदार खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने मात्र अंतिम या षटकासाठी आणलेत. धनराज या गोलंदाजांना राज करतील का या मात्र षटकामध्ये. हा टक्कर बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं. अगदी नाईस साऊंड पाहायला मिळालं. स्लॉट मध्ये आला होता आणि सारे गमप धनिसा 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 करत बॉल होते फरार, आर पार षटका. गेलेले आहेत. 5 बॉलमध्ये 14 धावांची गरज. म्हणतात ना, अंधारात नसता तर चमकणाऱ्या चमचमत्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती आणि या अंधारमय क्रिकेटमध्ये मात्र जो मात्र प्रेशर होता तो प्रेशर रिलीज करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून विकी पाटील करताना मात्र पाहायला मिळतात. तेवढाच जर विचार केला जिथून रोशन मोडक यांनी मात्र अंतिम बॉलवरती षटकार ठोकला होता आणि मॅच थोडीशी जवळ आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला होता. धनराज इथून राज करतील का या मॅच मध्ये, बरीचशी समीकरणं विकी पाटील. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अप्रतिम बॉल डिलिव्हरी केले आणि आता इथून धनराज राज करतात या बॉलवरती. अशक्य असं या जगात काहीच नाही मित्रांनो. त्यासाठी फक्त तुमच्या ठाईनं जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ते या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर ठासून इच्छाशक्ती भरताना भरवलेली आणि त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी मात्र साकारताना धनराज यांना मात्र पाहायला मिळालं. विकी पाटील चांगल्या लय मध्ये खेळत असताना त्यांना बीट केले. डॉट बॉल आलाय. चार बॉल 14चं समीकरण आणि समीकरण पाहायला गेलं तर दोन्ही टीमच्या बाजूनं मात्र आपल्याला पाहायला मिळते. फटका फसला इथे. विकी पाटील डेंजर झोन मध्ये आहेत. अप्रतिम झेल इथे मात्र पकडलं गेलाय. मोक्याच्या विकेट आली. वाव, काय इथे मात्र अप्रतिम झेल. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आता तयार करण्याचं काम धनराज हे गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू टेक आउट विकी. आता येणारे 3 बॉल आणि 14ची गरज.
tenniscricket.in या चॅनलकडनं मात्र अख्खा ते देशांपर्यंत अशी स्पर्धा मात्र घर बसल्या मात्र पाहू शकताय आणि अनेक क्रीडा रसिक मात्र जोडले गेलेले आहेत. त्यांचंही करूया मात्र या कर्जत प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये सहर्ष स्वागत. 3 बॉलमध्ये 14 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश देशमुख जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून धनराज यांनी आतापर्यंत मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली का? आता उर्वरित 3 बॉल कशा प्रकारे हाताळले जातील आणि अस्तित्वाची ही लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्यातील सर्वात जवळचा मार्ग आहे आणि तो पहिला टप्पा आहे. आता इथून फलंदाज आपल्यावरती विश्वास दाखवतील का? कॅप्टनने दाखवलेला विश्वास सार्थ करतील का? 3 बॉलमध्ये तुम्हाला 14 बनवायचे आहेत. मोठे फटके खेळी साकारावे लागेल, आघात करावे लागेल, षटकार आणि चौकाराची बोली भाषा तुम्हाला बोलावी लागेल. अलॉंग द कार्पेट मात्र दिशा दिली. पाहायला गेलं तर एकदा मात्र अति जलदपणे मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही धाव जर का पूर्ण झाली ना तर मात्र येणारे 2 बॉल आणि 2 बॉलवरती तुम्हाला बनवावे लागतील 12 धावा. आल्या 2 धावा. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली आहे. काय मॅच बनली आहे. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही आहेत, परंतु आपल्या पतंग त्या दिशेने मात्र तरंगत ठेवू शकताय आणि तो पतंग आता मात्र नियंत्रित करण्याचं काम आहे ते करावं लागेल. जो मात्र इथून नियंत्रणामध्ये मात्र खेळ थोडासा सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला जाईल का? येणारे 2 बॉल आणि 12चं समीकरण मात्र बनलं गेले. 49वा धपालकावरती 4 विकेट माघारी गेलेत. येणारे 2 बॉल 12ची गरज. आता फटका बसला. इथे संधी आहे तिथे याच्या मात्र या मॅच मधील दुसरा इथं मात्र झेल पकडला जातोय ज्ञानेश्वर कदम यांच्याकडनं. महत्वपूर्ण चला आगरी वॉरियर्स खांडस टीमचे कर्णधार राकेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक असं स्वागत करत. 1 बॉलमध्ये आता 12 धावत संख्येची आवश्यकता. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व टिकून राहील. तर पाहूयात आता 1 बॉलमध्ये 12 इथून होतील का? क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाहीये आणि ते कष्ट करताना मात्र पाहायला मिळाले. जबरदस्त खेळ इथे साकारला गेला. उंची जास्त आहे, लांबी कमी पाहायला गेलं तर इथून झेली सुटला गेला, परंतु धावी घेतली गेली नाहीये आणि पाहायला गेलं तर 49 धावांवरती मात्र हा संघ खेळ समाप्त करतोय. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. इथून NB फाउंडेशन 4545 हा संघ थोडासा मात्र डगमगताना पाहायला मिळाला आणि सन्माननीय जयजी गरज साहेबांचा संघ सुधाकर घारे फाउंडेशन वासरे कोंडा टीम मात्र 1 पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळेल आपल्याला कर्जत प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये. आणि टॉस तिथे केला जाईल. पियुष सर तिथे मात्र जोडले जातील. चला लगेच टॉस करून घ्यायचं आहे प्लीज. चला लगेचच आपण टॉस करणार आहोत. पण हे नाव जर पाहिलं गेलं तर ISPL मध्ये सुद्धा या खेळाडूंना आपण पाहतो या नावाचं. आणि आज आपल्या इथे ज्युनियर 19चा हा साहिल लोंगले, म्हणजे साहिल लोंगले या नावाची पहा कर्जतमध्ये काय क्रेज आहे. आपण पाहिलं गेलं तर अभिसर आणि इथं सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट प्राप्त केलेत आणि 10 धावा फक्त इथे खर्च केल्यात. मी विनंती करेन तिथे चला या टॉस्का बॉस मध्ये तिथे मात्र इथून सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. हॅलो 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 PP हॅलो चेक हॅलो चेक.